अमरावती ग्रामीण जिल्ह्यात अवैध गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या आणि त्याची विक्री करणाऱ्यांवर ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानुसार विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत छापे टाकून एकूण 7,11,650 रुपयांचा मुद्देमाल जप्त व नष्ट करण्यात आला आहे। महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील मेधा नदीपात्रात पोलिसांनी केलेल्या कारवाईत संजू कासदेकर, अब्दुल अन्सार शेख तुराब आणि आशिक कासदेकर सर्व राहणार मध्य प्रदेश यांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून 320 लिटर गावठी दारू, 5,400 लिटर मोहमास सडवा आणि दारू बनवण्याचे साहित्य असा एकूण 4,67,650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। मंगरुळ चव्हाळा पोलीस ठाणे येथे सपना भोसले, रेश्मा भोसले आणि ललित भोसले यांच्यावर कारवाई करून 250 लिटर दारू आणि 400 लिटर मोहमास सडवा जप्त व नष्ट करण्यात आला। ब्राह्मणवाडा पोलीस ठाणे जामवंत धोटे या आरोपीच्या घरावर आणि सुरू असलेल्या हातभट्टीवर धाड टाकून 75 लिटर दारू, गूळ, नवसागर आणि अंदाजे 200 लिटर मोहमास सडवा जप्त करण्यात आला। ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक निकेतन कदम आणि अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे, ठाणेदार अमन शिरसाट, प्रशांत जाधव, राजू हाके, अमोल मुंडे, सागर हटवार आणि आरसीपी पथकाने केली आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।